मागणी हीच आहे की आतापर्यंत जसं तुम्ही सर्वजण एक राहिलात, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात, तसंच कायम आमच्या पाठीमागे राहा. न्याय मिळूस तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही आज सकाळी एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे, तुम्ही पोलिसांवरती देखील म्हटलेला की पोलीस कुठली माहिती देत नाहीये त्या प्रकरणाची. काय नेमकं होतंय? पोलिसांनी काय माहिती लपवली? म्हणजे त्यांनी माहितीच आम्हाला काही दिलेली नाहीये, म्हणून आम्हाला एक त्यांना विनंती आहे की जो तुमचा तपास चालू आहे व तो कुठपर्यंत आला याबाबत आम्हाला सुद्धा थोडंफार कळलं पाहिजे. देशमुख कुटुंबियाला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा त्या तपासाची म्हणजे तो कुठपर्यंत आला याबाबत कळालंच पाहिजे. आपण कोर्टाला भेटला होता का पोलीस अधिकाऱ्यांना माहिती द्यावी यासाठी? कोणी नाही, म्हणजे मी तर नाही भेटले, चाचा वगैरे भेटले असतील बाहेर. अच्छा. धाराशिवमध्ये आज तुम्ही येत आहे, एकूण जर बघितलं तर महिन्याच्या जवळपास झाल्या घटना घडून गेलेली. न्याय ज्या पद्धतीने रस्त्यावरती लोक उतरतात, आपणही त्याच्यात सामील होतात. काय वाटते, काय भावना आहेत? आज महिना झालं न्याय मिळत नाहीये. भावना ह्याच आहेत की आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि आज महिना होऊन गेले तरी सुद्धा आरोपीच पकडत नाहीये, तर आम्ही न्याय कधी मागायचा? आणि आज म्हणजे तुम्ही म्हणताय रस्त्यावर आलोय, पण जो समाजाचा ज्या भावना आहेत त्याचा तो आक्रोश आहे आणि तो या मोर्चाद्वारे ते सांगतायत की आमचा आज भाऊ गेलाय, आम्हाला न्याय पाहिजे आणि जो अन्याय आहे ते दूर करून आम्हाला न्याय हवाय, यासाठी आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय द्या. एकूण आता महिन्याभराचा सगळा तपास झाला, या तपासावरती तुमचं कुटुंबीय पूर्णपणे समाधानी आहे का? पोलीस किंवा ज्या 3 तपास यंत्रणा तपास करतायत त्याच्यात याची समाधानी आहात? त्याच्यावर समाधानी म्हणजे आता माझे वडील तर गेलेले वापस येणार नाहीयेत, पण त्यांना जर त्यांचे जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाता आम्हाला त्यांना न्याय मिळवायचा आहे आणि ते न्याय मिळवण्यासाठी जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास केला जातो, केंद्रीय यंत्रणाही तपास करते, यंत्रणा वेगवेगळ्या होत आहेत, आउटपुट काहीच येत नाही किंवा मूळ आरोपी बाहेर येत नाही. आता याबाबत तर मला काही माहित नाहीये, पण आता पोलीस प्रशासन असेल किंवा CID असेल तर ते त्यांच्या प्रकारे त्यांचं काम करत असतील, पण आमची त्यांच्याकडे सुद्धा एकच मागणी आहे की जो जे प्रकारे तुम्ही प्रवास करतायत त्याला थोडीशी गती आणून तो प्रवास लवकरात लवकर करा, कारण की जर आरोपी लवकरात लवकर अटक झाले त्यांच्यावर कारवाई लवकर चालू होईल आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल. यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीत काही आश्वासनं दिली, त्या खरंच आश्वासनाची पूर्तता या दरम्यान आपल्याला झालेली दिसते किंवा असं जाणवते काही पूर्तता आश्वासन झाली मुख्यमंत्र्यांनी जे दिले ते आश्वासन? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ आणि जे आरोपी असतील तो प्रत्येक आरोपीला म्हणजे शिक्षा होईल, यासाठी म्हणजे आता ते मुख्यमंत्री आहेत, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? म्हणून आम्ही पोलीस प्रशासनावर सर्वांवरच विश्वास ठेवून आहेत की ते आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.